ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याचं नियोजन करताना प्रशासनाची होणारी दमछाक कमी करण्यासाठी आणि कचऱ्याचं योग्य पद्धतीनं संकलन व्हावं यासाठी प्रत्येक प्रभागाचा सर्वे करण्याचा निर्णय पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं घेण्यात आलाय। प्रत्येक प्रभागात नेमक्या किती आस्थापना आहेत, किती हॉस्पिटल आणि किती गृहसंकुल आहेत याची माहिती संकलित करण्यात येणार असून त्यानुसार कचरा संकलित करणं अधिक सुलभ होणार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर एका प्रभागाचं सर्वेक्षण करून ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनपेक्षा अधिक कचरा जमा होतो। यामध्ये ओला, सुका आणि ई कचऱ्याचा देखील समावेश आहे। दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर पूर्ण क्षमतेनं प्रक्रिया करणं अजूनही ठाणे महापालिकेला जमलं नाही। याशिवाय शहरात दररोज निर्माण होणारा कचरा संकलित करण्यावरूनही अनेकदा पालिकेवर टीका झाली आहे। त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक प्रभागाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या ठाण्यात विविध ठिकाणी जाऊन घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलित केला जातो। मात्र एका प्रभागात नेमकी किती गृहसंकुलं आहेत, किती हॉस्पिटल्स आहेत आणि किती आस्थापना आहेत यांची इत्थंभूत माहिती प्रशासनाकडे नसल्यामुळे या कचऱ्याचं संकलन करताना सर्वच कचरा गोळा केला जातो हे निश्चितपणे सांगता येत नाही। संकलित न केलेला कचरा या आस्थापनांकडून किंवा इतरांकडून अन्य ठिकाणी टाकला जातो। यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचं असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। ठाण्यातील VSVP योजनेतील सदनिकाधारकांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत देऊन प्रतिदस्त 100 रुपये आकारण्याच्या निर्णयाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय। या निमित्तानं ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती होणार की नाही याविषयी चर्चा रंगली आहे। असं असतानाच शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आनंद आश्रमात घेऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली। तसंच त्यांनी महायुतीबाबत बैठकीत महत्त्वाचं विधानही केले। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीसाठी पालिका प्रशासनानं प्रभाग रचना अंतिम करण्याबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रियाही उरकली आहे। त्याचबरोबर प्रारूप मतदार याद्याही पालिका प्रशासनानं प्रसिद्ध केल्या आहेत। असं असतानाच निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असून पालिका परिसरातील प्रभागात या दोन्ही मित्र पक्षातील वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता। ठाण्यातील VSVP योजनेतील सदनिकाधारकांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत देऊन प्रतिदस्त 100 रुपये आकारण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असून या निर्णयाचं श्रेय घेण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांचा वाद रंगला होता। भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी कानशिलात लगावत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिंदे गटाचे उपविभाग प्रमुख महेश लहाने आणि शाखा प्रमुख हरीश महाडिक यांनी केला होता। तर पवार यांनी आरोप फेटाळून लावले होते। यावरून दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले होते। या निमित्तानं ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये युती होणार की नाही याविषयी चर्चा रंगली असतानाच शिवसेना शिंदे गट खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी।
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर मार्गावर सातत्यानं वाहतूक कोंडी होत आहे. या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यातच मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ते जोडणी या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्यानं कोंडीत आणखीनच भर पडते. स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या मार्गाच्या दुरावस्थेमुळे अपघात होत आहेत. या समस्येनं त्रस्त झालेले नागरिक आता हातात मशाल घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत. मशाल यात्राच का या मागचं कारण सांगत एका दक्ष नागरिकांना मोर्चात सामील होण्याचं आवाहन केले. मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र या रस्त्यावर सातत्यानं वाहतुकीची कोंडी होते. या मार्गावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यातच मेट्रो, मुख्य आणि सेवा रस्ता जोडणी या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ते अरुंद झाल्यानं कोंडीत आणखीनच भर पडते. स्थानिक नागरिक या कोंडीमुळे हैराण झाले असून या कोंडीवर उपाय काढण्याची मागणी सातत्यानं होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात आणि संबंधित प्राधिकरणाऐवजी ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिकेला या दुरुस्तीची कामं करावी लागत आहेत. त्यामुळेच हा रस्ता दोन्ही महानगरपालिकांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मीरा भाईंदर महापालिकेकडे रस्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून ठाणे महानगरपालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी विविध घोषणा करण्यात येत असल्या तरी या समस्या अजून सुटल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील दक्ष नागरिक अजय जया यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. घोडबंदर रोडवरील भयानक रस्त्यांची परिस्थिती आणि अविरत वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या सततच्या मृत्यूंकडे दुर्लक्ष करणाऱ्या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागं करण्यासाठी ही मशाल यात्रा आयोजित केली जात असल्याचं अजय जया यांनी सांगितलं. ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज प्रवास करणाऱ्या 6 ते 7 लाख प्रवाशांच्या तुलनेत लोहमार्ग पोलीस ठाण्याचं मनुष्यबळ अतिशय तोकडं आहे. 1992 मध्ये पोलीस ठाणं सुरू करताना मंजूर केलेल्या पदांमध्ये वाढ झाली नसल्यानं आजही त्याच अपुऱ्या फौजेवर सुरक्षेचा भार आहे. सध्या एका पोलिसाच्या खांद्यावर जवळपास 5 ते 6 हजार प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याची हद्द दिवा, कळंबोळी आणि हार्बरवरील दिघा स्थानकांपर्यंत पसरली असून या मोठ्या क्षेत्रासाठी केवळ 8 अधिकारी आणि 160 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. वाढत्या प्रवासी संख्येमुळे पोलिसांवरील कामाचा ताण प्रचंड वाढलाय. मनुष्यबळ वाढवण्याची मागणी वारंवार करूनही पदं मात्र वाढली नाही. ही परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात सुरक्षिततेचा प्रश्न अगदी गंभीर होऊन पोलीस कर्मचारी जबाबदारीच्या ओझ्याखाली भरडले जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेनं 40 ठिकाणी सुरू केलेल्या आपला दवाखाना उपक्रमातील कंत्राटी कर्मचारी आणि परिचारिकांचा 3 महिन्यांपासून थकीत असलेला पगार अखेर त्यांच्या खात्यावर जमा झालाय. आमदार संजय केळकर यांनी केलेली आक्रमक मागणी आणि पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले. कंत्राटदार कंपनीनं ऑक्टोबरपर्यंत मुदत असताना ऑगस्टमध्येच दवाखाने बंद केल्यानं कर्मचारी बेरोजगार झाले होते आणि त्यांचा पगारही रखडला होता. कर्मचाऱ्यांनी आमदार केळकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. केळकर यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत संबंधित कंपनीला दंड लावून कर्मचाऱ्यांचं वेतन त्वरित अदा करण्याची मागणी केली होती. तसंच कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता. केळकर यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं तातडीनं कार्यवाही केली. अखेर रखडलेले 3 महिन्यांचं वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानं त्यांच्यात आनंदाचं वातावरण असून त्यांनी केळकर यांचे आभार मानलेत. साहेब, काय सांगाल तुमच्या जनसंवाद
या जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तुमचा सत्कार पण केलेला आणि दिव्यांग लोकांची एक अधिकाऱ्यांसह एकत्रित बैठकी केली आणि वेगवेगळे विषयही तुमच्याकडे आले। आज अनेक विषयांच्या बरोबर दोन महत्त्वाचे विषय या ठिकाणी आले होते। जे दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत अशी लोक या ठिकाणी त्यांना न्याय मागण्यासाठी येतात, ही देखील एक समाधानाची गोष्ट आहे आणि त्यांना मिळतोय। तर पालेरिया खात्याचे जे आमचे सफाई कामगार आहेत त्यांना देखील वारसा हक्क मिळावा म्हणून आपण सातत्याने जो पाठपुरावा करत होतो, तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आता त्यांना मिळायला सुरुवात झाली। सुरुवात जी आहे ती आम्ही केली आहे आणि त्याच्यामुळे पुण्याला अशा प्रकारचे जे कामगार आहेत निरनिराळ्या खात्यामधले पण सफाई कामगार जे घाणीत काम करतात असे, तर त्यांना आता वारसा हक्क मिळण्याचा निर्णय झाला आहे। ठाणे महापालिकेमध्ये देखील करण्यासंबंधी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत। महामुंबईमध्ये देखील मुंबई महापालिकेच्या देखील आयुक्तांच्या बरोबर आम्ही मीटिंग घेऊन तेही कामगार आले होते, तर त्यांच्याकरता देखील आम्ही करण्याचा आमचा ठरलेला आहे।